चांदेल आणि हसापूर हेचेर जे न्हंय जे मदीं जे पूल आहा हे न्हंयचेर परमळी न्हंयचेर आणि त्या न्हंयच्या पुलाचेर काम हेंच्यांनी बेगोबेग करपाचें म्हणून केल्या पूण तेचेर काम पळयत जाल्यार खुबशे स्लो आहा आणि जो तेंच्यांनी सर्वीस रस्तो केल्लो आहा तो रस्तो बरोबर नासल्या कारणान हे लय जाता रस्तो जो खडबडीत कळो जाता तेचेर एक्चुअली तेंच्यांनी ते रोलर बी कितें तरी भोंवडोन ते रस्तो परत सारको करपाक जाय आशिल्लो पूण ते तेंचेर कांयच प्रोविजन ना ते फक्त कितें मातशें उदक आमच्या दोळ्यांक मातशें पाणी लावपाक अशें ते उदक मारतात एक दीस मातशें एक फावट आणि तशें रावता. आतां तुमी दोन परां पळयल्यार कितलेशे हे जाता आणि ट्रकाची रहदारी कितलीशी आहा आणि हे जर अशेंच उरले आणि हे जर बेगिना जायना हे 2 म्हयन्यात हे कवर जायना जाल्यार म्हाका दिसता जे इग्रामपूर असापूर इग्रामपूर आणि हे महाराष्ट्राचो वचपाचो आमचो हे आहा लोकांचो सोर्स तो कमी जातलो आणि हांगा संपर्कच तुटतलो. तर आता आज 21 तारीख खरे म्हणजे आज त्या ब्रिजाचे जे फाउंडेशनचे कामूच जावना कारण जे पोल आसा ते माहिती मेळत तसं 8 पोल आसा ते 8 पोलाचे अजून होल सुद्धा मारपाचे काम जावना. साधारण जर एक पोल एक 15 दिसाचो धरलो जाल्यार हे 2-3 महिने पोल हे करपाकच वयतले म्हणजे खंय तरी सरकार किंवा हे आमदार खंय तरी कमी पडटा हे सिद्ध जाता. सो हे खंय तरी प्लॅनिंग बरोबर ना हे आमकां दिसता. सो तेका लागून ह्यो जाता तितले लक्ष घालून जाता तितले बेगीन कारण 2 महिन्यात शक्य ना एटलिस्ट एप्रिलच्या 15-20 तारीख पर्यंत ह्यो ब्रिज जावचो म्हणून खरे म्हणजे आज सीएमाक परत एकदा मोठे गाराणे घालता ह्यो ना जाल्यार आमचो संपूर्ण गावाचो रस्तो बंद जातलो लोकांची वसाहतीक खूप त्रास जातले सगळे शिक्षणाक कामा धंद्याक सगळ्याक जातले. एप्रिलच्या 15 तारखे पयलीं हे टार्गेट धरून हे काम कंप्लीट करून घेवचे